चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला राम कृष्ण हरी माऊली चला 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 कीर्तनाला चला म्हणत म्हणत आज आपण या अखंड वारीत आजच्या भागापर्यंत येऊन ठेपलो. चला मग आजच्या भागाला सुरुवात करूया. माऊली कालपासून आपल्या सोबत आहेत देवमाणूस चित्रपटातील कलाकार सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि संगीत दिग्दर्शक रोहन रोहन. एकदा जोरदार टाळ्याने पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. चला आजच्या भागाच्या पहिल्या सेवेकऱ्याला आमंत्रित करूया. तर माऊली पाचारण करूयात हरिभक्तीपरायण अक्षय महाराज तळेकर यांना. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे पदी बैसोनी पदवी घ्यायचे पदी बैसोनी पदवी घ्यायचे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेईजे पदी बैसोनी पदवी घेईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे राम रसाची चवी आन रस रुचती केवी आन रस रुचती केवी आन रस रुचती केवी राम रसाची आचवी आनंदली केवी आनरस रुचती केवी आनरस रुचती केवी तुका म्हणेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे कामनेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विठ्ठल 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 बोला पुंडरीक वर्ग हरिविठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत वामन भाऊ महाराज गणपती महाराज नगत नारायण महाराज विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा राम नामाचं महात्म्य प्रगट करणारा हा अभंग आहे. राम नाम किती विशेष आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात. पहा, भगवंताचं नामस्मरण करणं हे फार महत्त्वाचं आहे.
महाराज म्हणतात राम म्हणता रामाची होय जे. तुम्ही जर फक्त राम म्हटलात तर राम या पदाला प्राप्त होताल. एवढं रामनामाचं महात्म्य आहे. बघा संतांनी अनेक साधनं सांगितली. राम म्हणता रामाची होय जे. ज्ञानाचा मार्ग सांगितला, योगाचा सांगितला, कर्माचा सांगितला आणि सर्वश्रेष्ठ जर मार्ग असेल तर तो नामाचा मार्ग. हे चारही मार्ग संतांनी सांगितले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती. संतांनी मार्ग दाखवले. पण ऐका, सर्वसामान्य माणसाचा असा विचार असतो की महाराज हे चारही मार्ग आहेत, परंतु याच्यातला जवळचा मार्ग कोणता आहे, सोपा कोणता आहे? तर महाराज म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदी. तुका म्हणे हेच नीट जवळी वाट वैकुंठा. जवळी वाट वैकुंठा, वाचे गाऊ विठ्ठल ही जवळची वाट आहे. महाराज म्हणतात हे साधन सोपं सुद्धा आहे. नामस्मरण हे साधन सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. 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 जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. न लगाती सायास जावे वनांतरा. न लगाती सायास जावे वनांतरा. नामसंकीर्तन साधन पै सोपे. नामाचं साधन हे सोपं आहे. आणि महाराज म्हणतात हे चांगलं पण आहे ना. मग महाराज म्हणतात हे तुम्ही जर राम नाम जर मुखामध्ये घेतलं तर तुम्ही राम या पदाला प्राप्त होताल. राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता रामची होई सोनी पदवी घ्यायचे. पदी सोनी पदवी घ्यायचे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. राम म्हणता रामची होईजे. तुम्ही जर राम म्हटले तर राम होता येतं. खरं सांगू, रामाशिवाय पर्याय नाहीये. रामाशिवाय पर्याय नाहीये. आणि रामाशिवाय जे काही पर्याय आहेत त्याच्यामध्ये राम नाहीये. म्हणून राम म्हणा. राम म्हणता रामची होईजे. नाम घेता घेता नामधारक होणं हा कर्माचा परिणाम आहे. नाम घेता घेता नामी रूपाला प्राप्त होणं हा ज्ञानाचा परिणाम आहे. आणि नाम घेता घेता नामरूप होऊन जाणं हा भक्तीचा परिणाम आहे. राम म्हणता रामची होईजे. विठाल राम म्हणता रामाची होईजे म्हणजे काय महाराज? राम होणं म्हणजे काय? राम राम म्हणता म्हणता राम रूप कोण झालं? काय झालं म्हणे? सीता माता अशोक वाटिकेमध्ये बसल्या होत्या आणि त्यांच्या समोर असणारी त्रिजटा तिने आवाज दिला, सीतामय्या सीतामय्या सीतामय्या. सीतामातेने काही प्रत्युत्तर दिलं नाही, पाहिलं नाही. तेव्हा ती त्रिजटा म्हणते राम. राम म्हटल्याबरोबर त्या सीतामातेने लगेच पाहिलं. तेव्हा ती त्रिजटा सीतामातेला म्हणते, सीतामय्या तुमचं आणि रामप्रभूंचं मिलन जरी झालं तरी आता काही उपयोग नाहीये. कारण की तुम्ही सीता सीता राहिला नाही, तर तुम्ही सीतेचे राम झाला आहात. राम म्हणता रामची होईजे. विठाल विठाल राम म्हणता रामाची होईजे. पदी बैसोनी पदवी घ्यायचे. तुम्ही जर राम म्हटलात तर त्या पदाला प्राप्त होताल. मग महाराज परिणाम काय होईल? महाराज म्हणतात ह्या रामरसामध्ये एवढं काही सुख आहे. महाराज ते सुख म्हणजे काय? ऐसे सुख वचने आहे, विश्वास आहे, अनुभव आहे. ऐसे म्हणजे कैसे? ज्ञानोबाराय सांगतात किंब होना सोये जीव आत्मा याचील आहे, तेथे जे होय तया नाम सुख. जीव जीव न राहता जीव परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा जे सुख होतं ऐसे सुख वचने आहे. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही अनुभव घेऊन पहा. कारण की हे राम नाम एवढं गोड आहे. याची जर एकदा चव लागली तर महाराज बाकीच्या चवीला काही किंमत राहणार नाही. रामरसाची चवी आन रस रुचती केवी. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे चाखोनी सांगे
मज अनुभव आहे अंगे. मी स्वतः अनुभव घेतला. जगामध्ये असे काही वर्ग आहेत त्यांच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. अनुभव आहे परंतु अनुवाद नाही असा दुसरा वर्ग आहे, आणि अनुभव नाही परंतु अनुवाद आहे असा एक तिसरा वर्ग आहे. आणि काही लोक संत एक असे तत्व आहे त्यांच्याकडे अनुभवही आहे आणि अनुभवयुक्त अनुवाद आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. महाराज म्हणतात हे सुराम नाम असं आहे. कसं आहे? तुम्ही राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे, ऐसे रामनाम आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी. दादा, खूप छान. आणि काही संकल्पना, काही व्याख्या, काही सूत्र या सगळ्या बोलण्यामध्ये आपल्या त्या कीर्तनाला आपण समृद्ध केलं. आपण खूप छान तयारी करून आलात. आणि सगळ्याचीच म्हणजे धोतर व्यवस्थित नेसणं, फेटा व्यवस्थित बांधणं, इथपासून कीर्तन या सगळ्यापर्यंतची एक बांधणी असली पाहिजे. आणि बांधणीशी आपली बांधिलकी असली पाहिजे. अशीच बांधिलकी आपली कीर्तनाप्रती असू द्या. आणखी कीर्तनाला निरूपण समृद्ध करा. भजनाचं अंग आपलं छानच आहे, त्यात आणखी वाढ करा. बऱ्याचदा लोकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार तर देवाचा आणि संताचा लाडका व्हायला पाहिजे. पण मला सांगावंसं वाटतं की तो देव आणि ते संत महाराष्ट्रातल्या माणसाच्या हृदयात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच तो देवाचा आणि संतांचा लाडका आहे. त्या दिशेनं चाललेल्या पावलांना माझ्या शुभेच्छा. वा वा. ताई, अक्षय महाराज, तुमचं एवढं प्रभावी कीर्तन झालं. छान, चारही चरण छान सोडले. स्वर, गाणं, सांगणं आणि चारही चरणाला न्याय दिला, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. रामकृष्ण हरी. मी आता रोहन यांना विचारतो की देव माणूसच्या संगीत प्रवासाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मला हे म्हणायचं की हा जो शो सोनी मराठीने उभारलाय याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण आपल्या कल्चर इतक्या गोड पद्धतीने लोकांच्या समोर आणि आताच्या युथच्या समोर स्पेसिफिकली आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आय थिंक त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन. खूपच भारावून गेल्यासारखं वाटतंय. आणि ह्या कलाकारांच्या समोर आमचं गाणं खरं तर मला आता लहान वाटायला लागलंय. म्हणजे ते इतके कमालीचे कलाकार आहेत ते सगळे. आम्ही खूप मनापासून प्रयत्न केलाय फक्त की पांडुरंगाच्या चरणी आपण आपल्याकडनं एक सेवा व्हावी. वा 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 वा. रोहननी जे म्हटलंय ते माझी पण भावना आहे. मी हेच ऍड करीन त्यात फक्त की आपण खूपदा आजकाल हा शब्द ऐकतो ना, इन्फ्लुएन्सर. तुम्ही खरे इन्फ्लुएन्सर्स आहात. तुमच्याही या संपूर्ण सोनी मराठीच्या टीमकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा. सेवेला पाचारण करूयात हरिभक्ती परायण निकिताताई महाराज यांना. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. म्हणे व्यासाची एकूणा, देव म्हणे व्यासाची एकूणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय यांच्या सर्वांच्या परिचित असणाऱ्या हरिपाठ या ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंग हा हरिपाठातील आहे. माऊली ज्ञानोबराय विशेष अशा पद्धतीच्या वर्गाला मोक्ष प्राप्तीचं मोक्षापर्यंत नेणारं साधन सांगत असताना हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती करतात. आता अभंग हा हरिपाठातील आहे. आपण जर पाहिलं तर ज्ञानोबरायांच्या सर्व ग्रंथांचा पाया हा हरिपाठ आहे आणि हा अभंग हरिपाठातील प्रथम क्रमांकाचा असल्याने तो या हरिपाठ ग्रंथाचा पाया आहे. आपण जर तसं पाहायला गेलं तर माऊली ज्ञानोबरायांचं जीवन हे वारकरी संप्रदायाकरिता पायास्थानी शोभणार आहे. नव्हे वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे तिचा पायाच ज्ञानोबरांनी रचलेला आहे. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. आता अभंग हरिपाठातील त्यामुळे अगोदर हरिपाठ या शब्दाचा अर्थ सांगताय का. नेमकं हरिपाठ म्हणजे काय तर सतत भगवंताच्या नामाचा टाहो फोडणं रात्रंदिवस त्या भगवंताच्या नामाचा जप करणं म्हणजेच हरिपाठ. आता इथे बसलेल्या कित्येक श्रोते वर्गांपैकी कित्येकांना हरिपाठ पाठ नाही. ऐका, ज्यांच्या हरिपाठ पाठ नसतो त्यांची हरीकडे पाठ असते म्हणून सगळ्यांच्या हरिपाठ पाठ असला पाहिजे. आता अभंगाकडे वळूया. ऐका, या अभंगातून माऊली ज्ञानोबराय म्हणतात देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला मोक्ष हवाय ना मग देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. आपल्याला हजारो वर्ष कल्पच्या कल्प वर्ष तपश्चर्या केल्यानंतर कुठेतरी एखादा मोक्ष प्राप्त होतो. पण माऊली ज्ञानोबराय या अभंगात म्हणतात की साधक जर देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जरी उभा राहिला तर त्याला मोक्ष प्राप्त होईल. आता या ठिकाणी आपण जर माऊली ज्ञानोबरायांकडे पाहिलं तर माऊली ज्ञानोबराय या संपूर्ण विश्वाची आई आहे. आपण प्रत्येक संतांकडे पाहत असताना प्रत्येक संतांना वेगवेगळी पदवी आहे. आपण जगद्गुरु तुकोबरांना वैराग्यमूर्ती म्हणतो, एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म म्हणतो. प्रत्येक संतांना वेगवेगळ्या पदवी आहे आणि आपण माऊली ज्ञानोबरांना माऊली म्हणून संबोधतो म्हणजे या संपूर्ण विश्वाची आई म्हणतो. इतर पदव्या प्राप्त करणं सोपं आहे पण ह्या संपूर्ण विश्वाची आई होणं हे स्त्रीचं पात्र आहे महाराज, हे जरा अवघड आहे. आणि माऊली ज्ञानोबराय म्हणजे या संपूर्ण विश्वाची आई आहेत. माऊली ज्ञानोबरांना 4 मुलं आहेत. पहिला मुलगा आहे ज्ञानी, दुसरा मुलगा आहे योगी, तिसरा मुलगा आहे साधक आणि चौथा मुलगा आहे अनाथ. आता माऊली ज्ञानोबरांनी प्रत्येक मुलांकरता काही ना काही संपत्ती कमवून ठेवलेली आहे. जे ज्ञानी त्यांच्याकरता माऊली ज्ञानोबरांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. जे योगी त्यांच्याकरता माऊली ज्ञानोबरांनी चांगदेव 65 लिहिली आणि जे साधक आहेत त्यांच्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली. आणि जो अनाथ आहे योगही करू शकत नाही, तपही करू शकत नाही, ज्ञानही प्राप्त करू शकत नाही, साधनाही करू शकत नाही अशा अनाथ जीवाकरता माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि अशाच अनाथाच्या उद्धाराकरता माऊली ज्ञानोबराय म्हणतात तो जर जीव एक क्षणभर जरी देवाच्या द्वारामध्ये उभा राहिला तर त्याला हे 4ही मोक्ष प्राप्त होतील. हेच ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पण महाराज आता देवाच्या द्वारामध्ये बरेच जण उभे राहतात. कित्येक जण भाविकांच्या चपला चोरण्याकरता उभे राहतात, कित्येक जण मंदिरातल्या ट्यूबलाईट चोरण्याकरता उभे राहतात. मग त्यांना मोक्ष प्राप्त होतो का? नाही. या ठिकाणी माऊली ज्ञानोबरांनी क्षण हा शब्द वापरला पण तो कमी वेळेकरता वापरला नसून अनेक दीर्घावधी स्वरूपाने वापरला. अनेक क्षण एकत्रित करून माऊली ज्ञानोबरांनी क्षण हा शब्द वापरला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात साधना किती दिवसाची असू द्या पण साधना करत असताना ज्या क्षणाला त्या साधकाला देवाच्या स्वरूपाचं ज्ञान होईल त्या एका क्षणामध्ये 4ही मोक्ष प्राप्त झाल्याचा आनंद आहे. हेच माऊली ज्ञानोबराय सांगतात. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल्या. पण हे सर्व ऐकत असताना त्यातला एक साधू कुठतून माऊली ज्ञानोबरांना प्रश्न करतो. माऊली ज्ञानोबराय आम्ही तर संसारिक आहोत मग आम्हाला ते शक्य आहे का? आम्हाला मोक्ष प्राप्त करून घेता येईल का? किंवा आम्ही त्या मोक्षाचे अधिकारी आहोत का? तर ज्ञानोबराय म्हणतात हो तुम्ही संसारिक असले तरी चालेल. का? कारण आपल्याला भगवंताने जो देह दिलाय, जे शरीर दिलंय ते भगवंताचे नामस्मरण करता दिलंय. म्हणून आपण जर संसारात राहून सुद्धा जर त्या भगवंताची नामसाधना केली
त्या भगवंताच्या नामाचा नित्य टाहू फोडला तर वेदशास्त्र हात वर करून सांगतात. हेच माऊली ज्ञानोबा राय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हरी असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र भारी भाय सदा, वेदशास्त्र भारी भाय सदा, वेदशास्त्र भारी भाय सदा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. आपण नामस्मरण हे साधना करत असताना आपण संसारिक असलो तरी चालेल का? कारण तुकोबरांनी सुद्धा सांगितलंय, याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणजे संसारात राहून सुद्धा जर आपण त्या भगवंताची नामसाधना केली तर वेदशास्त्र सुद्धा हातवर करून सांगतात. संन्यासी याचा अर्थ असं नाही की भक्त आपल्या अंगावर फक्त भगवी वस्त्र परिधान केलेले आहेत, जिभेवर भगवंताचं नामस्मरण नाही. अशांना महाराज म्हणतात, आंधळी तुका म्हणे संसारी, जी ही नाही हरी ओळखीला. संसारिक याचा अर्थ आहे देहदातात मग गेले नसेल, अंगावर भगवी वस्त्र नाही, पण जीवेने जर नामस्मरण असेल ना तर महाराज म्हणतात तुम्ही संसारात राहून सुद्धा जर भगवंताची नामसाधना केली तर वेदशास्त्र सुद्धा हातवर करून सांगतात. पण ज्ञानोबा राय, ठीक आहे, तुम्ही आम्हाला वेदशास्त्राचा पुरावा दिला, एवढंच नाही 4 मोक्ष प्राप्त होईल हेही सांगितलं, पण मला सांगा ह्या अगोदर अशी साधना कोणी केली का की भगवंत त्याला प्राप्त झाला? संसारात राहून सुद्धा त्याने नामसाधना केली आणि भगवंत त्याला प्राप्त झाला, असा एखादा पुरावा आहे का? मग तो पुरावा आम्हाला सांगा. का? कारण महाराज शास्त्राचं चिंतन आहे, कुठलीही गोष्ट पटवून देत असताना तिला एखादा तरी पुरावा असला पाहिजे. मग या ठिकाणी साधक म्हणतात, ज्ञानोबा राय असा एखादा पुरावा आहे का? तर ज्ञानोबा राय म्हणतात, हो, याला माझाच नाही तर व्यास महर्षी सुद्धा पुरावा देतात. व्यास महर्षी आपला प्रसिद्ध ग्रंथ महाभारतात सांगतात की अशाच पद्धतीची नामसाधना संसारात राहून सुद्धा पांडवांनी सातत्याने केली आणि पांडवांना भगवंताची प्राप्ती झाली. एवढंच नाही, तो द्वारकेचा राजा पंढरदेश पांडुरंग परमात्मा पांडवांच्या घरी राहिला. अर्जुनाचं सारथ्य पण केलं. काय पुण्य असेल महाराज अर्जुनाचं की देवाने भगवंताच्या रथाचं सारथ्य पण करावं, अर्जुनाचा रथ सजवावा, गुंफावा आणि मग अर्जुनाकडे जावं आणि अर्जुनाला म्हणावं, अर्जुनराव चला रथ तयार आहे. मग अर्जुनरावाने उतरावं. अर्जुनाने उतरल्यानंतर आपला एक पाय भगवंताच्या मांडीवर ठेवायचा, मग दुसरा पाय रथात टाकायचा. काय पुण्य असेल अर्जुनाचं? तरी सुद्धा भगवान परमात्मा रागवत नसायचे. मग किती पुण्य असेल अर्जुनाचं? ह्या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, तैसे पार्थयने सर्वोत्तम पुण्य केले. मग किती पुण्य असेल त्या अर्जुनाचं की भगवंताने त्याच्यासाठी एवढे काही काम केले. म्हणजे अर्जुनाने संसार सोडलेला होता का? नाही. पांडवांनीही वनवासात राहून सातत्याने भगवंताचे नामस्मरण केलं आणि भगवंताच्या नामाची साधना केली, तरी सुद्धा तो द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहिला. अभंगाचं 4थं चरण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खून, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खून, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खून, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खून. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. म्हणजे तो भगवान परमात्मा आपल्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. आपल्याला जर 4ही मुक्ती साधून घ्यायचे असेल, पण महाराज तुम्ही वेदशास्त्राचा पुरावा दिला, संसारिक असलं तरी चालेल एवढं सांगितलं, पण आम्हाला सांगा एवढा आनंद नेमका कशात आहे? हे महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
आई साहेब सांगा. निकिताताई, आज तुम्ही जो अभंग घेतला देवाची द्वारी, वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणजे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. काय बाई, तुला काय म्हणावं मला काही कळायला तयार नाही. अगं बाई, एवढ्या वयामध्ये जर तुझा इतका गोड छान स्वरेल आवाज आहे, मला तर आज बाबा महाराज सातारकरांचीच आठवण झाली वा, 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 हो. वा, तुम्ही तोच वा. हरिपाठ ऐकते की काय असं वाटलं. आणि एवढ्या कमी वयात, तुझं वय किती? 14 वर्ष. 14. अहो 14 वर्षात जर तू इतकं छान कीर्तन करतील तर मला असं वाटतं अनेक मुक्ताई जनाई महाराष्ट्राला मिळाव्यात. आणि बाई, तुला सुद्धा पुढं खूप खूप शुभेच्छा. वा वा. दादा 1400 वर्षे जगणाऱ्यांना अशा 14 वर्षाच्याच मुक्ताई वा वा छान वा, मार्ग वा, वा, दाखवू वा, शकतात. वा वा वा. ज्ञानोबारायांचा अभंग घेतल्यानंतर जे काही सांगायला पाहिजे आणि तेही प्रकर्षाने हरिपाठाच्या संदर्भामध्ये ते तुमचं येणं त्या अभंगाकडे फार गोड होतं आणि छान अशीच त्यात आणखी भर घाला. भजनातल्या तालाला सांभाळत आपण गेलात की हे जे गोड आहे ते आणखीन गोड वाटेल. खरं तर आपण खूप कमी वयामध्ये हे सगळं संपादन केलंय. खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासात. किती वर्षापासून सेवा करताय कीर्तनाची? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाली. अनोखी गोष्ट ही आहे, यांच्यामुळे वडिलांना सुद्धा कीर्तनाच्या अभ्यासाची गोडी लागली. बरं, हे जे काही आत्मसात करतात ते घरी जाऊन त्यांच्याशी देवाणघेवाण करतात. हे ज्ञान तिकडे जातं आणि हे अजून वाढत जातं. हे खरं तर खूप मोठी परंपरा आहे बापलिकीमध्ये, ज्याचा आम्हालाही खूप अभिमान येत आहे. आता घडत राहणार नाही हो. इथून पुढे. हो. वा वा. आता सेवा अशीच घडत राहू द्या. हा? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पाचारण करूयात हरिभक्ती परायण शिवतेजानंद महाराज दराडे यांना. उसावेसेची वाटे जे जे भेटे तयाचे, देव कृपा करील मज काय लाज राखेल. उसावेसेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल. अवघियाचा विसर झाला राहिला उद्योग, देव कृपा करील मज काय लाज राखील. अवघियाचा विसर झाला राहिला उद्योग, देव कृपा करील मज काय लाज राखील. तुका मनी चिंता वाटे काही भेटे सांगिता, देव कृपा करील मज काय लाज राखील. तुका मनी चिंता वाटे गुण भेटे सांगेसा, देव कृपा करील मज काय लाज राखील. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदान ज्ञान देवा, हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोले भाई सब संतन की जय. विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगमान्य संतमान्य देहुनिवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामधून मुमुक्षु या वर्गाचं वर्णन करतात महाराज. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये 4 प्रकारचे वर्ग सांगितलेले आहेत. एक पामर, एक विषयी, एक मुमुक्षु म्हणजे जिज्ञासू आणि एक मुक्त. तर पामर कोणाला म्हणायचं? करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. अजून ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात अपयाची नि पाणी, अखाद्याचे नि भोजने. जे करू नये ते करतो, जेथे जाऊ नये तेथे जातो, जे प्यायचं नाही ते पेतो. अमृत है हरि नाम जगत में. अमृत हे हरिनाम आहे, हे पिलं पाहिजे. पण जे प्यायचं नाही ते माणसं पितात, जे खायचं नाही ते खातात. मांस खाऊन हौस करी जोडोनी वैरी ठेवी याला. याला काय म्हणायचं? पामर म्हणायचं. विषयी कुणाला म्हणायचं? नाना प्रकारचं पुण्य कमवतायत, नाना प्रकारचं पुण्य कमवतायत, योग याग साया जप तप करतायत आणि त्या तपाच्या सायासावर
त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्त होती आणि नोहे नोहे इंद्रपदाची सुद्धा प्राप्त होती. पण इंद्रपदाची प्राप्ती सुद्धा झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतायत तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतायत मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. नाना प्रकारचे पुण्य कमवतात, परत त्या पुण्य संपल्याच्या नंतर परत मृत्यू लोकामध्ये यावं लागतं माणसाला. आणि 3 नंबरचा मुमुक्षु म्हणजे जिज्ञासू. या जिज्ञासूला आपण साईडला ठेवू. 4 नंबरचा मुक्त. मुक्त कुणाला म्हणायचं तर मुक्त कासया म्हणावे जया बंधनाची नाही ठावे. ज्ञानोबरायांनी याच्यावरती फारशा ओव्या खर्च केल्यात, पण थोड्याफार आपण बघूयात. मनाचे मनपण गेले बोलाचे मोलकीपण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिशे. वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा ससू सुटे न पाहता सहज भेटे आपण आपे. चातुर्य हरवी महत्व लपवी पिशेपण मिरवी जगाते. अजून काय कोहम जातम कत्मितम को वै करता शिवविद्यते. मी कुठून आलोय, कशासाठी आलोय, माझं आद्य कर्तव्य काय आहे हे ज्याला समजलं त्याला मुक्त म्हणायचं. आता राहिला 3 नंबरचा मुमुक्षु म्हणजे जिज्ञासू. जिज्ञासू कुणाला म्हणायचं? संसाराचा वीट आला आहे, देव भेटावासा वाटतो. संसाराचा वीट आलाय, देव भेटावासा वाटतो. संसार काही सुटत नाही आणि देव काय भेटत नाही, अशी अगदी अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये झाली होती. महाराज आज देवभक्तीसाठी वेडे झालेले आहेत आणि वेड माणूस झाल्याच्या नंतर माणूस कुणाला बोलतोय काय बोलतोय हे माणसाला कळत सुद्धा नाही. म्हणून महाराज सुद्धा म्हणतायत की जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी जे जे भेटे पुसावे से हेची वाटे जे जे भेटे तयासी पुसावे से हेची वाटे जे जे म्हणजे विचारणं. पुसावे से हेची वाटे जे जे भेटे तयाशी. पुसणं म्हणजे विचारणं. काही गोष्टी अनावश्यक असतात आणि काही गोष्टी आवश्यक असतात. अनावश्यक गोष्टीचं आपल्याकडे आता बघायचं नाही, पण आवश्यक काय आहे तर श्रीमद भागवत कथेमध्ये महात्म्यामध्येच एक श्लोक सांगितलाय की भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निराशस्य वैष्णवे क्रियते कथम. हे विचारलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य कधी येईल, विवेक कधी येईल आणि आमच्या जीवनामधील माया मोह नाहीसा कधी होईल हे विचारलं पाहिजे. अजून काय विचारलं पाहिजे? कै मी उद्धार पावेन कै कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. हे विचारलं पाहिजे. हे विचारण्यासारखं आहे. अजून काही काही आता हल्ली लोक आम्हाला विचारत असतात महाराज तुम्ही कीर्तन करता आम्हाला एक सांगा परमार्थ. परमार्थ नेमकं म्हणजे काय? मी त्याला साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगितलं की परमार्थ मी तुला सांगतो की परमार्थ म्हणजे दुसऱ्याचं धन माती समान आणि दुसऱ्याची स्त्री माते समान म्हणजे परमार्थ. याला परमार्थ म्हणायचं. या अशा गोष्टी विचारल्या पाहिजेत. महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अशीच अवस्था प्राप्त झाली. म्हणून महाराज आता जे जे भेटे तयासी म्हणजे जो कोणी भेटल सजीव असो निर्जीव असो कुणी सुद्धा असो त्याला एकच विचारतात. बघा ज्ञानोबरायांच्या जीवनामधलं उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा ज्ञानोबरायांना न्याय मिळावा म्हणून पैठण क्षेत्रामध्ये गेले, पण ज्ञानोबरायांना न्याय मिळाला नाही. आज आमच्यावरती न्याय झाल्याच्या नंतर ज्ञानोबरायाकडे आपण न्याय मागण्यासाठी जातो. एकेकाळी ज्ञानोबरायांना स्पर्श केल्याच्या नंतर लोक म्हणत होती पाप होतं. आज पापातून मुक्त होण्यासाठी कितीतरी मोठी रांग लागती फक्त ज्ञानोबरायांना स्पर्श करण्यासाठी. एकेकाळी ज्ञानोबरायांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. आता अख्ख्या विश्वाची माय माऊली म्हणून ज्ञानोबरायांना संबोधलं जातं. एकेकाळी ज्ञानोबरायांना मधुकरी मिळाली नाही. चिखल भरला जोळीमध्ये इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करून दिला नाही. ज्ञानोबराय आता देवाला जाब विचारतायत की देवा असं काय चुकलं आमच्या आई वडिलांनी आम्हाला समाजामध्ये वावरता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. देवा असं का वैराग्य करतो रे, का आमच्यावर रुसलास रे देवा. म्हणून इकडे तिकडे बघतायत. त्यांना एक कावळा दिसतो. कावळ्याकडे बघतायत आणि म्हणतात अरे आता निरोप पाठवायचा म्हणल्याच्या नंतर कुणाकडे तरी पाठवावा लागतो. म्हणून त्या कावळ्याला म्हणतायत पहिलं तो गे कावू कोकता है शकून गे माये सांगता है उड उड रे उड उड रे कावू तुझे सोन्याने मळविन पावू उड उड रे कावू तुझे सोन्याने मळविन पावू. कावळ्याला सुद्धा म्हणतायत. म्हणजे आज ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये अशी अवस्था निर्माण झाली जे जे भेटत आहे अशी. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा अशीच अवस्था प्राप्त झाली. म्हणून तुकोबारे सुद्धा म्हणतायत की आ देव कृपा करील मज देव कृपा करी
कृपा करील मज काय लाज राखील. देव कृपा करील म्हणजे तुकोबारा आज म्हणतायत की देवाने माझ्यावरती कृपा करावी. आणि आता शेवटी म्हणतायत की अवघी याचा विसर झाला हा राहिला उद्योग. आणि आता तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, काही भेटे सांगे सा, काही भेटे सांगे सा. तुका म्हणे चिंता वाटे, काही भेटे सांगेसा. बघा, चिंता आणि चिता हे दोन सख्खे भाऊ वाटतात, पण याच्यामध्ये फरक सुद्धा आहे महाराज. चिता ही माणसाला एकदाच जाळते, पण चिंता माणसाला रोज रोज जाळत असते. तसं तुकोबारांच्या जीवनामध्ये चिंता आता रोज रोज जाळायला लागली. कोण भेटे सांगेसा, कधी माझा मला देव भेटतोय. आणि रात्रंदिवस भजन करतायत. विठोबा रघुमाये, विठोबा रघुमाये, रघुमाये विठोबा. बघा, महाराजांच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त झाली की कोण भेटे सांगेसा म्हणजे जीवना वेगळी वासोळी तैसा तुका तळमळी, असं जगद्गुरु तुकोबारांचं जीवन झाले. आणि महाराज आता पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, अशी अवस्था झाली. आणि भेटी लागी जीवा, अशी अवस्था त्यांची निर्माण झाल्यामुळं आज जगद्गुरु तुकोबारांवरती देव नक्कीच कृपा होतील. देव कृपा करील मज काय लाज राखील. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा. काय वाटलं या सेवेबद्दल दादा? तुम्हाला देवाने गळ्यात छान फिरकी घातली, त्याच्यामुळे गाण्यातली तुमची जी पद्धती आहे, मला असं वाटतं की तिला आणखीन तुम्ही छान विस्ताराने मांडलं तर हे कीर्तन असं पूर्ण वेळ पण चालेल. यामध्ये त्या त्या भावाला अनुरूप असा दाखला जो आपण मांडला, ज्ञानोबारायांचं जे उदाहरण मांडलं, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, मला असं वाटतं की ह्या सगळ्या मांडणी खूप छानच आहेत. परंतु जिथे जिथे गेई अशी जागा येईल त्या त्या जागेला मला वाटतं तुमच्या आवाजाने आणखीन त्याला असं भरून काढा, म्हणजे जे कीर्तन मुळातच सुंदर आहे ते आहे त्यापेक्षा अधिक सुंदर होईल. आणि आपली ही वाटचाल अधिकच समृद्ध होत राहावी, ही माझी आपल्याला शुभेच्छा आहे. वा 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 वा. ताई, महाराज यांनी फार गोड विषय मांडला. मुळात अभंग तसा अवघडच आहे. खूपच छान विवेचन आपण केलं, मांडलं आणि फार विषय छान मांडले. आवाज तर तुमचा गोडच आहे महाराज. मला अभिमान वाटतो. आणि कीर्तनामध्ये जो मर्दपणा असतो का, तो असं मर्दानी कीर्तन वाटलो, फार जोरात वाटलं आणि अभिमान वाटला महाराज. मला खरंच खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या. वा महाराज, मला एक सांगा, आळंदी आई, आई आणि आळंदी, मला असं वाटतं की जेवढ्या वेळेला तुमची तिकडे ताटातूट झाली तरी पुन्हा तुमच्या मनाने तिकडेच धाव घेतली. हे किती काळ चालू होतं? तसं तर अनेक वेळा चालू होतं. असं मी आळंदीमध्ये शिक्षण शिकत असताना, एक 5वीला आलेला असताना, 5वी 6वीला, परत मला करमत नव्हतं म्हणून मी आळंदी सोडून म्हणजे पळून गेलेला विद्यार्थी. आणि परत मग 11वी 12वी झाल्याच्या नंतर मग परत आळंदीला आलो. आळंदीला आल्याच्या नंतर मग परत माझी माऊली मला भेटली. माऊलीने भेटल्याच्या नंतर माझ्या जीवनाचं कल्याण झाल्यासारखं वाटलं. आणि विशेष म्हणजे ज्ञानोबारायांनी जे दिले ते आतापर्यंत आम्हाला कुणीच नाही दिले. जे ज्ञानोबारायांनी आतापर्यंत महाराष्ट्रात दिले ते आतापर्यंत कुणीच दिले नाही. पंढरीचा पांडुरंग आमचा आराध्य आहे, आमचा प्राण म्हणजे ज्ञानोबाराय आहे. वा वा. आलात, सेवा सादर झाली, सगळ्या मार्गाने तुम्हाला त्याचं मार्गदर्शनही झालं. राम कृष्ण हरी. तर माऊली, आजच्या भागातील आपल्या तिन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि आता पुन्हा एकदा ती वेळ समीप येऊन ठेपली की जिथं आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी मी मंचावर पाचारण करतो हरिभक्ती परायण शिवतेजानंद महाराज, निकिता महाराज आणि अक्षय महाराज यांना. तर आता पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. चला सुरुवात करूया. ज्यांची वारी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्ती परायण शिवतेजानंद महाराज आणि अक्षय महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी.